छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा आज 13वा दिवस आहे। विभागीय आयुक्त कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाचे अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांचं गेल्या 13 दिवसापासून उपोषण सुरू आहे। मात्र 13 दिवस उलटूनही सरकारकडून आंदोलनाची ठोस दखल घेतली जात नसल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे। सरकारच्या उदासीन भूमिकेविरोधात आता मोर्चाचे पदाधिकारी आक्रमक झाले असून आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे। याच पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांशी आमचे प्रतिनिधी अमोल म्हस्के यांनी संवाद साधला आहे। बघूयात सविस्तर। मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर मध्ये मागील 13 दिवसापासून आंदोलन करण्यात येते। यामध्ये राजेंद्र दाते पाटील हे बेमुदत अन्नत्याग आंदोलन करत आहेत। मात्र काल जे त्यांना आंदोलनस्थळी भेटण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांना होते, त्यांनी वेळ देऊनही ते न आले कारण त्यांनी इथून पळ काढल्याची भूमिका ही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली। या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी काही मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। दादा, काय सांगाल, आज 13 दिवस आंदोलनाचा सरकारकडून काही पाठपुरावा होतो का आतापर्यंत? गेल्या 13 दिवसापासून राजेंद्र दाते पाटील उपोषण करत आहेत। शासनाने केवळ थातूर मातूर पाठपुरावा केला। काल सकाळी महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी फोन करून व्हिडिओ कॉलवर समस्या जाणून घेतल्या। आम्हाला त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असं वाटलं। एका ओबीसी नेत्याकडून आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला। मात्र थोड्याच वेळानंतर आम्हाला विखे पाटलांचा दौरा आला। विखे पाटील दौरा आम्हाला इथे भेटण्यासाठी येणार आहेत, आमच्या मागण्या मान्य समजून घेण्यासाठी येणार आहेत असा निरोप आला, प्रोटोकॉल आला, सगळं आलं। ऐनवेळी विखे पाटील शहरात आले, इथे जवळ आले 100 फुटावर, आणि ऐनवेळी विखे पाटलांनी दौरा रद्द केला। याचा अर्थ आम्हाला असा दिसून येतोय की सरकारला मराठा आणि ओबीसी मधला जो वाद आहे, आम्ही ज्या मागणी घेऊन बसलो, आमची मागणी काय आहे की एससीबीसी ला आम्हाला मराठा समाजासाठी जे 10% स्वतंत्र एससीबीसी आरक्षण दिलेलं आहे त्याला ओबीसीच्या सगळ्या सवलती लागू करा। त्यातही आम्ही म्हटलं आहे की राजकीय आरक्षण सोडून सगळ्या सवलती लागू करा। ओबीसीच्या ताटातले यांनी काहीही जाणार नाहीये। ही जर मागणी मान्य केली शासनाने तर भविष्यात मराठा आणि ओबीसी मधला जो आज महाराष्ट्रातलं वातावरण दूषित झालंय मराठा आणि ओबीसीचं, तर आमच्या एका या मागणीमुळे हे भविष्यात हे वातावरण पूर्णपणे शुद्ध होईल। पूर्ण महाराष्ट्रातली जी फुले शाहू आंबेडकरांची परंपरा आहे ती परंपरेचं पुन्हा एकदा जतन होईल। मात्र शासन डोळ्यासमोर निवडणुका ठेवतंय, शासन डोळ्यासमोर सामाजिक द्वेष ठेवतंय, या आम्हाला दिसून आलं। त्याचमुळे ही मागणी मान्य करायची नाही, त्यामुळे विखे पाटलांनी काल इथून पळ काढलेला आहे। सरकार दखल घेईल असं वाटतं आंदोलन? सरकारला दखल घेण्यासाठी आम्ही भाग पाडू। मराठा क्रांती मोर्चा, एक लक्षात ठेवा, मराठा क्रांती मोर्चा, आज तुम्हाला मराठा क्रांती मोर्चा हे नावच खूप मोठं आहे। सरकारला इथे जक मारून दखल घ्यावी लागेल। 13 दिवस त्यांची तब्येत पण खालवत असेल। 13 दिवस जर शासनाला, एक लक्षात ठेवा, शासनाला प्रामाणिकपणे 13 दिवसापासून उपोषण करणारा माणूस जर मान्य नसेल, त्यापेक्षा शासनाला जर झुंडशाही मान्य असेल, शासनाला झुंडशाहीनी जर मागण्या मान्य होत असेल तर ती झुंडशाही करायलाही मराठा क्रांती मोर्चा आता इथून पुढे 1-2 दिवसात तोही निर्णय घ्यायला तयार आहे। कधीपर्यंत समजा तुम्ही असं वाट पाहून राहणार? जोपर्यंत दाते पाटील जोपर्यंत म्हणतील की आपल्याला उपोषण करायचं, तोपर्यंत मराठा क्रांती मोर्चा त्यांच्या पूर्णपणे पाठीशी आहे आणि तोपर्यंत आम्ही हे आंदोलन चालवण्याची आम्ही ताकद आहे। दाते पाटील, आता आमचा असं निर्णय झालेला आहे, दाते पाटील जर नाही थकले किंवा त्यांना काही जर गंभीर, कारण त्यांची अँजिओप्लास्टी झालेली आहे, त्यांची शुगर दररोज 45-47 पर्यंत जात आहे, त्या माणसाच्या जीवाला धोका होत आहे, तरी शासन त्यात दखल घ्यायला तयार। जर त्यांना उद्या कळेबाई बरोबर म्हणजे जर त्यांची प्रकृती खालावली तर इथे दुसरा माणूस बसून हे उपोषण कंटिन्यू चालू राहील, हे आम्ही आज घोषित करतो। तुम्ही महिना लावा, 2 महिने लावा, उपोषण उठणार नाही। नक्कीच आणखी काही पद्धती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। दादा, काय सांगसान, तुमची काय भूमिका असेल? नाही, आजचा 13वा दिवस आहे। सरकारचे प्रतिनिधी म्हणून विखे पाटलांनी काल फोनद्वारे संदेश दिला, दाते पाटलांशी बोलले, येतो म्हणून सांगितलं, प्रोटोकॉल सुद्धा पडला होता। विखे पाटील शहरामध्ये आलेत, शहरातून त्यांच्या जिल्हाध्यक्षाच्या घरी गेलेत, एका उद्योजकाच्या घरी गेलेत आणि वारंवार त्यांच्याशी संपर्क चालू होता की येतोय। पोलीस प्रशासनाच्या वतीनं पण माननीय सीपी साहेब असतील, डिव्हिजनल कमिशनर असतील, यांनी सगळ्यांनी संपर्क केला की आम्ही येतोय, संवाद साधूयात आणि आज उपोषण या ठिकाणी सांगता करायला स्थगित करावे। विखे पाटील इथे येणार होते, पण त्यांच्या वरिष्ठ असं म्हणणं होतं आमचं प्रोटोकॉलच नव्हतं, ते त्यांच्या शेड्यूल मध्येच नव्हते। ते प्रोटोकॉल माझ्याकडे सुद्धा आहे। प्रोटोकॉल मध्ये सुभेदारी सभागृह लिहिलं होतं आणि सुभेदारीच्याच आम्ही प्रवेशद्वारावर या ठिकाणी उपोषणाला बसलोय। विखे पाटील काय दौरा काढला होता,
खासगी दौरा सरकारी पैशाने तुम्ही करणारे लोक असताल तर बहुजन समाजाने तुम्हाला तुमची मजा मारण्याकरता मतदान केलेलं नाही, तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून कशासाठी दिलेत? समाजाचं भलं करण्यासाठी, लोकांची सेवा करण्यासाठी. तुमचे खासगी उद्योजकांचे दौरे जर का तुम्ही सरकारी पैशातून काढत असाल तर विखे साहेब राजीनामा देण्याची तुमची वेळ आली आहे, कारण तुम्ही निष्क्रिय झाले आहात. आम्ही तुम्हाला निष्कलंक म्हणून त्या ठिकाणी समितीच्या अध्यक्ष पदावर बसवण्यासाठी शिफारस केली होती, परंतु निष्क्रिय निघालेत. तुमचा नागडेपणा उघडा होईल या भीतीपोटी तुम्ही दाते साहेबांच्या उपोषणाला भेट दिली नाहीत. 275 युवकांचं बलिदान घेतल्यानंतर सुद्धा जर का तुमचं नरडं त्या ठिकाणी जर का भूक भागत नसेल तर आज आम्ही या ठिकाणी रक्तदानाचा अभिषेक करणार आहोत. आता ही प्रेस कॉन्फरन्स संपल्यानंतर आम्ही तात्काळ माझ्यापासून मी सुरुवात करणार आहे रक्तदानाची, आणि ते रक्तदान आम्ही विखेंच्या घरी पार्सल पाठवणार आहोत. विखेंनी आतापर्यंत जीव घेतले पण तरुणांचे जीव जाऊ द्यायचे नाहीत, हाच मराठा क्रांती मोर्चाचा निर्धार आहे. परंतु आमच्या कष्टाचं, आमच्या मायबापाच्या कुशीतून तयार झालेलं रक्त आम्ही विखेंच्या नरड्यामध्ये टाकणार आहोत आणि विखेंचा आम्ही या ठिकाणी निषेध करत आहोत. पुढील भूमिका काय असणार? आज 13वा दिवस आहे. प्रशासनाने चर्चेला बोलवल्यानंतर आम्ही आमचे सर्व दरवाजे उघडे आहेत. आम्ही प्रशासनाशी, लोकप्रतिनिधीशी कुठल्याही चर्चेला आम्ही सामोरे जाणार आहोत, परंतु ती चर्चा इथं झाली पाहिजे, विभागीय कार्यालयात झाली पाहिजे. आम्ही मुंबईला जाणार नाहीत. आम्हाला वारंवार विनंती येते की मुंबईला 4 प्रतिनिधी या. आतापर्यंत मराठ्यांचे आंदोलन असेच बदनाम केले गेलेत. 2-4 लोक जातात, चर्चा करतात आणि त्या 4 लोकांना बदनाम केलं जातं. आणि चर्चेला कोण जातं? रस्त्यावरचा आंदोलक जात नाही, अभ्यासक जातो. कारण अभ्यासकाला ती चर्चा कायद्यानुसार करावी लागते आणि अभ्यासक बदनाम करण्याचं, संभ्रमित करण्याचं काम आतापर्यंत वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून झालं. हे आंदोलन अभ्यासकांच्या माध्यमातून, लोकशाहीच्या माध्यमातून संविधानात चौकटीत उभं राहिलेत आणि ज्येष्ठ अभ्यासक दाते पाटील स्वतः उपोषणाला बसलेत. 13वा दिवस आहेत आणि प्रशासनाचा नागडे पण उघड होईल. अनेक जी आर त्यांचे फसवे झालेले आहेत. आमच्या वेगवेगळ्या आंदोलकांना त्यांनी फसवे जी आर दिलेत. त्याच्या निषेधार्थ आम्ही अनेक वेळा त्या ठिकाणी भूमिका मांडल्यात आणि सरकारला कळून चुकलं, कारण या माणसांनी मुख्यमंत्र्यांना पीपीटी प्रेझेंटेशन दिले 47 मिनिटं. मुख्यमंत्री सुद्धा एक शब्द उत्तर देऊ शकले नाही. विशेष म्हणजे या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षामध्ये मराठा आरक्षण कोर्टात टिकावं म्हणून 350 कोटी रुपयाचा निधी त्या वकिलांच्या तोंडात घशात घालण्यात आला आणि ते पैसे आमच्या शेतकरी कष्टकऱ्यांचे आहेत. हे पैसे जाऊन सुद्धा जर का शाश्वत आरक्षण मिळत नसेल तर तो लढा आता कायदेशीर मार्गाने आणि गांधीजींच्या गांधीशाहीमध्ये करणार होतो. पण विखेंनी जो मराठा समाजाने काल अवमान केला, जे अस्मितेला हात घातला, त्या विखेंच्या निषेधार्थ आज गोंधळ आंदोलन झालेत, उद्या नग्न आंदोलन राहील आणि आज आम्ही रक्तदान करून विखेंच्या प्रतिमेला आम्ही त्या ठिकाणी प्रतिकात्मक रक्त पाजणार आहोत. तर नक्कीच हे होते मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी. त्यांचं असं म्हणणं आहे, जोपर्यंत मराठा समाजाला शाश्वत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील. व्हिडिओ जर्नलिस्ट मी अमोल मस्के, MC न्यूज, छत्रपती संभाजीनगर.